नमस्कार मित्रांनो, मी दीपक हजारे, BMS सेकंड इयर स्टुडंट इन गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बारामती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पदार्थ विज्ञान कसं करायचं। सगळ्यात अवघड किंवा जे विद्यार्थ्यांना सगळ्यात अवघड सब्जेक्ट वाटतो तो म्हणजे पदार्थ विज्ञान। त्यासाठी आपली अप्रोच कशी राहिली पाहिजे फर्स्ट इयरमध्ये किंवा आता जो युनिव्हर्सिटी एक्झाम येणार आहे मार्चमध्ये 2025, तर त्यामध्ये आपण कसं अप्रोच केलं पाहिजे किंवा कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, आपली स्ट्रॅटेजी कशी राहिली पाहिजे किंवा आपण कसा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपला पदार्थ विज्ञान एकदम इझी वेने आणि चांगल्या मार्काने आपण पास होऊ। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्लोक कोणते इम्पॉर्टंट आहेत किंवा कोणत्या बुकमधनं, चरक संहिता किंवा सुश्रुत संहिता किंवा तर्कसंग्रह कोणत्यामधले श्लोक आपण केले पाहिजे। प्लस आपण बघणार आहोत की कोणत्या चॅप्टरला किती वेटेज आहे, LAQ कोणत्या चॅप्टरमधून येऊ शकतो, SAQ कोणत्या चॅप्टरमधून येऊ शकतो आणि असे बरेच मुद्दे आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया। तर पहिला मुद्दा येतो तो म्हणजे आपण श्लोक कसे करायचे किंवा कोणते करायचे, कोणते इम्पॉर्टंट श्लोक्स आहेत। तर त्यासाठी पहिली अप्रोच आपली अशी राहिली पाहिजे की तर्कसंग्रह तुम्हाला माहीत असेल, आता माहीत झाला असेल तर्कसंग्रह, तर तर्कसंग्रह तुम्ही जेवढा होईल तेवढा तुम्ही लर्न केला पाहिजे, तुमचा पाठ पाहिजे तर्कसंग्रह, तरच तुम्हाला पदार्थ विज्ञान म्हणजे श्लोक लिहिता येतील। आणि मी सांगू इच्छितो की तुम्ही जर तर्कसंग्रह केला तर तुम्हाला बाहेरचे श्लोक करायची काही गरज नाही आहे। तर्कसंग्रहावर तुमचा अख्खा पदार्थ विज्ञान डिपेंड आहे। तर्कसंग्रह कसा करायचा तर दररोज सकाळी तुम्हाला टाइम भेटतो, एक 15 मिनिटं तुम्हाला फक्त टाइम काढायचा आहे तर्कसंग्रहासाठी। 15 मिनिटांमध्ये कमीत कमी तुमचे 5 श्लोक इझी वेनं आणि चांगले पाठ होऊन जातील। दररोज सकाळी तर तुम्ही 15 मिनिटं पदार्थ तर्कसंग्रहासाठी काढले तर पदार्थ तुम्हाला काहीच अवघड जाणार नाही आहे। तर्कसंग्रह तुम्ही दररोज 2-3 जेवढे होतील तेवढे श्लोक पाठ करा तर्कसंग्रहामधले। आणि हे मी नाही सांगत, जे टॉपर आहेत किंवा ज्यांनी पदार्थमध्ये चांगले मार्क्स घेतलेत युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये, ते सांगतात की तुम्ही तर्कसंग्रह केला तर पदार्थ तुम्हाला एकदम इझी वाटून जाईल। हा होता मुद्दा श्लोकचा। आता दुसरा मुद्दा येतो आपण कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, कोणकोणते चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत। तर ह्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्याला समजलं पाहिजे की पेपर 1 आणि पेपर 2 असे पदार्थचे 2 भाग आहेत आपल्याला, आणि 2 पेपर आपल्याला युनिव्हर्सिटीमध्ये द्यावे लागणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2। त्यामुळे तुम्हाला एक टाइम भेटेल पेपर 1चा अभ्यास करण्यासाठी आणि पेपर 2चा अभ्यास करण्यासाठी। आता तुम्हाला 2 ते 3 दिवसमध्ये गॅप भेटणार आहे। पेपर 1 हा 100 मार्काचा असतो आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक आहेत दर्शन, तो आहे दर्शन आणि आयुर्वेद निरूपण, हे मिळून तुम्हाला जवळपास 25 मार्काला येणार आहे। दर्शन आणि आयुर्वेद निरूपण ह्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे टॉपिक आहेत सांख्य दर्शन, वैशेषिक दर्शन, हे 2 महत्त्वाचे दर्शन आहेत। प्लस आयुर्वेद निरूपणामध्ये जे 4 सिद्धांत येतात, सिद्धांतामध्ये 4 सिद्धांत जे आहेत, 4 सिद्धांत ते तुम्हाला खूप महत्त्वाचे आहेत, SAQला येऊ शकतात। आणि दर्शनमध्ये सांख्य दर्शन किंवा वैशेषिक दर्शन LAQला येऊ शकतं। प्लस त्यामध्ये जो सृष्टी उपक्रम आहे सांख्यानुसार तो खूप महत्त्वाचा आहे, तो तुम्ही करा। पुढचा आहे द्रव्य, गुण आणि कर्म, हे टोटल मिळून तुम्हाला 48 मार्क्सला आहे, म्हणजे 48 मार्कला तुम्हाला द्रव्य, गुण आणि कर्म हे 3 चॅप्टर तुम्हाला आहेत। तर द्रव्यामध्ये तुम्हाला जे द्रव्याचं वर्गीकरण दिलं आहे, कार्य आणि कारण, ते सगळे वर्गीकरणचा चार्ट तुम्हाला LAQला येऊ शकतो, SAQला पण येऊ शकतो। द्रव्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो वर्गीकरण। प्लस आता गुणामध्ये आपण येतो की गुणामध्ये गुरुवादी गुण महत्त्वाचे आहेत, जे तुम्हाला 20 गुण आहेत ते महत्त्वाचे आहेत, त्याच्यामध्ये LAQ येऊ शकतो, गुरुवादी गुण एक्सप्लेन करा, किंवा परादी गुणवर येऊ शकतो, किंवा एक SAQ पण येऊ शकतो, जे बाकीचे आध्यात्मिक गुण आहेत किंवा आदिभौतिक गुण आहेत त्याच्यावर तुम्हाला SAQ येऊ शकतो, किंवा MCQला पण येऊ शकतो की गुरुवादी गुणला दुसरं नाव काय आहे, जसे शारीर गुण किंवा कोणी काय म्हटलं आहे, कोणत्या आचार्याने त्याला कोणतं नाव दिलं आहे, हे तुम्हाला एक्झाममध्ये दिसून येईल। कर्म पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, त्यामध्ये तुम्हाला एक SAQ येऊ शकतो कर्मावर। तर असे आहे द्रव्य, गुण आणि कर्म, 48 मार्क्स तुमचे होऊन जातात। प्लस पहिले आयुर्वेद निरूपण आणि दर्शन त्याचे 25, असे मिळून जवळपास 73 मार्क्सचे आतापर्यंत आपण डिस्कस केलं आहे। आता पुढचे जे चॅप्टर आहेत ते म्हणजे सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव, आणि हे 4 चॅप्टर मिळून तुम्हाला 27 मार्कला, असे मिळून तुमचे मागचे 73 आणि 27 असे मिळून तुमचे 100 मार्काचा पेपर 1 होऊन जातो। आणि सामान्य, विशेष, समवाय, अभाव, त्यामध्ये विशेष आणि अभाव हे महत्त्वाचे आहेत। आता आपण पेपर 2 बघूया। पेपर 2 तुम्हाला 100 मार्काला आहे, जसं पेपर 1 सारखाच। त्यामध्ये चॅप्टर डिवाइड आहेत, ते म्हणजे परीक्षा आणि अब्दुपदेश, हे टोटल मिळून तुम्हाला 26 मार्काला आहे। तर पुढचे येतात ते म्हणजे प्रमाण, परीक्षामध्येच प्रमाण येतात। आता त्यामध्ये प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाण तुम्हाला 42 मार्क्स म्हणजे 42 मार्काला तुम्हाला
प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण हे आहेत. प्रत्यक्ष प्रमाणामध्ये तुम्हाला इंद्रियार्थ सन्निकर्ष जे आहेत 6 त्याच्यावर तुम्हाला SAQ किंवा LAQ येऊ शकतो. इंद्रियार्थ सन्निकर्ष प्रत्यक्ष प्रमाणामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. प्लस प्रत्यक्ष प्रमाण बाधाकर घटक हे पण खूप महत्त्वाचे आहे. पुढचे जे आहेत ते म्हणजे युक्ती प्रमाण, उपमान प्रमाण आणि कार्यकारण भाव. तो टोटल मिळून तुम्हाला आहे 32 मार्क्सला. तर असे मिळून तुमचे 100 मार्क पेपर 2 चे होऊन जातात. आपण पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मिळून 200 मार्क डिस्कस केला आहे. त्यामध्ये तुम्हाला समजून गेलं असेल कोणते चॅप्टर इम्पॉर्टंट आहेत किंवा कुठनं LAQ कुठनं SAQ होऊ शकतो. आणि डिटेलमध्ये प्रत्येक चॅप्टरवर मी व्हिडिओ पुढे घेऊन येणार आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.